एक हास्यास्पद प्रकार आहे। मी काही ठिकाणी पोस्टर्स वगैरे पाहिले, तुम्ही सांगताय उद्या शिवसेनेचा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 58 वर्षापूर्वी शिवसेनेचा पाया घातला। 58 वर्षापासून बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना निरंतर या मुंबई, महाराष्ट्रात आणि दिल्लीत काम करते। आम्ही सगळे त्यांच्या विचाराने भारावलेले तेव्हाचे तरुण कॉलेजमध्ये होतो, कोणी शाळेत होतो, तेव्हापासून आमच्यासारख्या तरुणांनी बाळासाहेबांच्या विचारांचा भगवा झेंडा जो आमच्या खांद्यावर घेतला, लाखो माझ्यासारखे लोक आहेत, करोडो आहेत, त्यांनी तो काय ठेवला नाही। अनेक संकटांना सामोरे आम्ही गेलो। आमच्यातले आमचे अनेक सहकारी हे त्यांचं बलिदान झालंय पक्षासाठी, हुतात्मे झाले। सीमा आंदोलनामध्ये मुंबईमध्ये 69 शिवसैनिकांचं बलिदान झालं। 1992च्या दंगलीमध्ये 200 पेक्षा जास्त शिवसैनिकांचं बलिदान झालं। अनेकदा आमचे शिवसैनिक तुरुंगवास भोगला आम्ही सगळ्यांनी, पण आम्ही पक्षाशी इमान कायम ठेवलं। आणि म्हणून आज बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्याच जोमानं पुढे जाते, गेलेली आहे। आणि आता कोणी जर म्हणत असेल ते काही ते गट वगैरे तुमचे आहेत, काय त्यांचं नाव, शिंदे गट, बरं का, ते म्हणत असतील आमची शिवसेना खरी, त्यांनी स्वतःला आरशात पाहावं। बाळासाहेबांची शिवसेना स्थापन झाली तेव्हा ते कुठे होते, कोणत्या गोधडीत रांगत होते? डोम नावाच्या सभागृहामध्ये कुठेतरी हे डोम कावळे जमणार आहेत। वायकरांसारख्या विजयाच्या चोऱ्या करण्याला जनाधार म्हणत नाहीत। आणि आपला पक्ष जो गट आहे तो महाराष्ट्राची दुश्मनी करणाऱ्या मोदी शहांच्या चरणाशी ठेवणं, याला जनाधाराने विचारधारा म्हणत नाहीत। लांडग्याने वाघाचं कातडं पांघरलं म्हणून तो वाघ होत नाही। हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना, बरं का, ही उद्धव ठाकरे त्या शिवसेनेचं नेतृत्व करतायत। जिथे ठाकरे तिथे शिवसेना। मधून शिंदे मिंदे उपटले कुठून? यांना हे जे उपटे आहेत त्यांना भाजपने आणलेलं आहे। हे जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, मराठी माणसाचे शत्रू आहेत, त्यांची कारस्थान आहेत शिवसेना फोडणं। अशा प्रकारे हे महाराष्ट्रावरचं सगळ्यात मोठं आक्रमण आहे मोगलानंतरचं हे सगळ्यात मोठं आक्रमण मोदी शहांनी केलं शिवसेना फोडण्याचं। त्याच्यामुळे हे जे कोण मिंदे शिंदे फिंदे कोण गट आहेत त्यांनी स्वतःला काही जरी समजले तरी या राज्याच्या 5-6 जागा जिंकल्या पैशाच्या ताकदीवर, म्हणजे विचारधारा आणि शिवसेना त्यांची होत नाही। कशा नकली होत्या? आम्ही कोणाविषयी नकली शब्द वगैरे करत नाही। असंख्य काँग्रेस पक्ष स्थापन झाले, मूळ काँग्रेस पक्ष आजही आहे आणि तो सगळ्यात मोठा पक्ष आहे। इथे मी परत म्हणतोय, जिथे ठाकरे तिथे शिवसेना। हे शिंद्यांचं जे प्रकरण आहे हे काही दिवसामध्ये बंद होईल। आज जाणार आहेत तृणमूल काँग्रेसकडून त्यांचं एक डेलिगेशन येऊन इथं आंदोलन करणार आहे, सेबीच्या प्रमुखांना भेटणार आहे। त्यात शिवसेनेकडून अरविंद सावंत आणि आमचे इतर खासदार सहभागी होतील। बहुधा मला राष्ट्रवादी काँग्रेसविषयी माहीत नाही, कदाचित त्यांनाही आमंत्रण आहे। आणि त्यानंतर हे सगळे खासदार मातोश्रीवरती माननीय उद्धव साहेबांना। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।